ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र न बोलता चैतन्यने जबरदस्त धमाका केलेला असतो। मेहता आणि मेहता केसची स्टडी करताना सापडलेला पेन ड्राईव्ह, त्याचप्रमाणे काही गोष्टींचा उलगडा करण्यासाठी चैतन्यने काढलेले CCTV फुटेज, या सगळ्यामध्ये चैतन्यसमोर आलेली जबरदस्त माहिती आणि त्याच्यातून चैतन्यने केलेला भन्नाट प्लॅन, कोणालाही विश्वासात न घेता चैतन्यने अचानक टाकलेली ढाळ, या सगळ्यामध्ये मात्र आता महिपती आणि साक्षी यांची एक दोन नाही तब्बल 4 कारस्थानं समोर येतात। म्हणजे साक्षी आणि चैतन्य अर्जुनचा संबंध हा खूप वर्षापासूनचा आहे हे सत्य समोर येतं। कारण 4 सत्यामधलं एक सत्य हे असतं की जो त्यांचा बेस्ट फ्रेंड असतो कुणाल, त्या कुणालला सुद्धा देशोधडीला म्हणजे त्याला सुद्धा आता इकडे आत्महत्या करायला प्रवृत्त करणारी दुसरी तिसरी कोणी नसून ती असते साक्षी। हे एक सत्य। दुसरं सत्य म्हणजे वात्सल्य आश्रम केसमध्ये साक्षी गिल्टी आहे हे दुसरं सत्य। आणि तिसरं सत्य म्हणजे आता इकडे सायलीला किडनॅप केलेलं आहे। आणि चौथं सत्य समजलेलं भयानक असतं। या सत्याने आता चैतन्य हादरतो। या चौथ्या सत्यामुळे चैतन्य चवताळून उठतं। जे चौथं सत्य चैतन्याला समजलेलं असतं ते CCTV फुटेजमध्ये बंद झालेलं असतं। चैतन्यने CCTV फुटेजमधलं सगळं सत्य, पेन ड्राईव्ह आणि कुणाल आणि आता इकडे साक्षीचे फोटो हे सापडल्यावरती चैतन्यने घेतलेला निर्णय जबरदस्त असतो। चैतन्यने काय निर्णय घेतला, चौथं सत्य काय होतं, चैतन्यने हे सगळं का संशयाच्या पोटी केलं, त्याला असं काय कळलं की त्याला साक्षी महिपतीवरती संशय आला, ते या व्हिडिओमध्ये पाहू। या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की। चैतन्य ज्या वेळेला मेहता आणि मेहता केसची स्टडी करत असतो त्यावेळेला त्याला काही पेन ड्राईव्ह सापडतात आणि पेन ड्राईव्ह सापडल्यावरती कुणीतरी आपल्या बाईकच्या इथे आलं होतं आणि मग त्याला त्या रात्रीची घटना आठवते। त्या रात्री ज्या वेळेला आपल्याला आउट हाऊसमधून आवाज येत होता त्यावेळेला आपण पाहिलं होतं की त्या आउट हाऊसमध्ये तिथे काहीतरी कुणीतरी व्यक्ती होती पण त्याच वेळेला साक्षीने आपल्याला तिकडून सगळीकडून आता ओढत नेलं होतं। आणि या सगळ्यामध्ये आपल्याला ओढत नेण्यासाठी तिने आपल्याला हात धरून नेलं। पण आता हे सगळं घडलं का होतं, हे सगळं का घडलं होतं याचा शोध मला घ्यायला पाहिजे। कारण अण्णा मला म्हटले होते की या सगळ्यामध्ये इकडे आता तिकडे पाईपचं काम चालू आहे। पण त्याच वेळेला पाईपचं काम चालू आहे अशी मला कुठचीच घटना कळली नाही। ज्या पद्धतीने साक्षीने मला ओढून नेलं, नक्की काय तिच्या मनात चाललं होतं, हा विचार चैतन्य करत असताना त्याच्यासमोर अजून एका सत्याचा उलगडा होतो। ते सत्य आता भयानक असतं। इकडे अर्जुनने सुभेदारांना महिपती आणि साक्षी यांच्या कारस्थानाबद्दल काहीही न सांगितल्यावरती आता मात्र सायलीला आश्चर्य वाटतं की इतकी मोठी घटना घडले तर अर्जुन सरांनी त्यांना सावध करायला पाहिजे की महिपती साक्षी यामध्ये दोषी आहे, त्यांना सांगायला पाहिजे जेणेकरून त्यांना या सगळ्यामध्ये आता मात्र महिपती साक्षीच्या विरोधात काही गोष्टी कळतील आणि आपल्या अर्जुन सरांवरचा राग कमी होईल आणि केस पुन्हा अर्जुन सरांकडे येईल। पण अर्जुनच्या डोक्यात प्लॅन असतो। अर्जुन जे सुभेदारांना सांगत नाही ते आता चैतन्यला सांगण्यासाठी बोलवतो। चैतन्य अर्जुनकडे येतो आणि म्हणतो, बोल, काय बोलायचं आहे। यावरती अर्जुन म्हणतो, तुझा 1% तरी माझ्यावरती आणि सायलीवरती विश्वास असेल तर तुला मी काही गोष्टी सांगू इच्छितो। अर्जुन सांगतो की ज्या वेळेला सायली 2 दिवस गायब होती ती दुसरं तिसरे कुणी नव्हती तर ती महिपतीच्या आउट हाऊसमध्ये होती। तुला मला ही गोष्ट सांगायचं कारण हे आहे कारण तू तिकडे राहतोस, तुझ्यावरती सुद्धा टांगती तलवार आहे। तू मला कोणती मदत करावीस अशी मला अपेक्षा नाहीये। तू माझं म्हणणं ऐकून साक्षीचे संबंध तोडावेस माझं म्हणणं नाहीये। तू फक्त सावध राहा कारण जो वार सायलीवरती झाला आहे तो कधीही तुझ्यावरती होऊ शकतो। मित्र म्हणून मला तुला काळजी वाटते म्हणून माझा इगो बाजूला ठेवून मी तुला बोलवलेलं आहे। तितक्यात तिथे सायली येते आणि म्हणते, चैतन्य सर, अर्जुन सर जे बोलतायत ते सत्य आहे। कारण ज्या वेळेला मला किडनॅप केलं त्यावेळेला माझ्याकडे एक पेन ड्राईव्ह होता, संतोषने दिलेला मला पेन ड्राईव्ह होता। तिथून मी बाहेर पडले, त्यानंतर संतोषकडून बाहेर पडल्यावरती गुंडांनी मला किडनॅप केलं। अर्जुन म्हणतो, सायली वहिनी हे बघ, म्हणजे माझा साक्षीवरती पूर्ण विश्वास आहे, महिपतीवरती पूर्ण विश्वास आहे,
पण मला तुला एक गोष्ट सांगायची आहे, तुम्ही दोघं जण त्यांच्याबद्दल राग निर्माण करताय मनामध्ये, मला न साक्षीवरती फुल विश्वास आहे असं म्हणत चैतन्य त्यावेळेला अर्जुन आणि सायली यांना खोट्यातच काढतो आणि तो त्यावेळेला त्यांचं काही ऐकत नाही. पण बॅक ऑफ द माइंड चैतन्याच्या डोक्यामध्ये ही गोष्ट असते, त्या दिवशी आउट हाऊसमध्ये आलेला आवाज, साक्षीने त्याला ओढत नेलेलं आणि त्याला सापडलेलं पेनड्राईव्ह. पण त्यावेळेला तो साक्षी महिपतीच्या विरोधात काहीही ऐकून घ्यायला तयार नसतो. मग चिडलेला चैतन्य आपल्या घरी येतो आणि विचार करत असतो. तो ते पेन ड्राईव्ह सुद्धा काढतो आणि तो विचार करतो की या सगळ्यामध्ये अर्जुन आणि सायली बोलतात ते पूर्णपणे नाकारता पण येणार नाहीये, पण मला हे पूर्णपणे स्वीकारता पण येणार नाहीये. या सगळ्यामध्ये साक्षी असं काही करेल मला वाटत नाहीये, कारण साक्षीचा इनोसन्स वेगळ्याच लेवलचा आहे. मला माहिती आहे ना साक्षी माझ्यासाठी काय महत्त्वाची आहे आणि तिला माहिती आहे की मी तिच्यावरती किती प्रेम करतो, ती माझ्याशी कधीच असं वागणार नाही. असं म्हणत असताना चैतन्य आता तो पेन ड्राईव्ह काढतो आणि तो पेन ड्राईव्ह लॅपटॉपला लावून बघणार, तितक्यात तिथे साक्षी येते. चैतन्य काय झालं? आता ती अंदाज काढायला आलेली असते की चैतन्यला अर्जुनने ब्रेन वॉश करून काही सांगितलंय का, अर्जुनने काही सांगितल्यामुळे चैतन्य बिघडलंय का, हा विचार करत आता साक्षी माहिती काढण्यासाठी येते आणि म्हणते काय झालंय तरी काय तुला, म्हणजे अर्जुनीकडून येऊन गेल्यापासून तुला आता खूपच त्रास होतोय, तुला जो त्रास होतोय तो तू माझ्यासोबत नक्कीच शेअर करू शकतोस. असं म्हणत साक्षी आता चैतन्याला आपल्या जाळ्यात ओढण्याचं काम करत असते. पण यावेळेला चैतन्य अलर्ट असतो आणि तो म्हणतो नाही, मला उगाच अस्वस्थ वाटते, सायली वहिनी किडनॅप झाली होती आणि त्याच वेळेला अर्जुनने असं सांगितलंय की सायली वहिनी ही सापडली होती, म्हणजे जे मार्केट आहे ना त्या मार्केटच्या मध्ये. साक्षी म्हणते काय? साक्षी विचार करते अरे वा, म्हणजे हे तर आपल्या पथ्यावरती पडलंय, म्हणजे सायलीने ओळखलं नव्हतं का की हा बंगला आमचा आहे. ते नक्कीच काहीतरी घडलेलं आहे, सायलीला अजिबात कळलेलं नाही की हा आमचा बंगला आहे. कसं असं होऊ शकतं? पण चला, नियतीचा खेळ अजब गजब आहे, म्हणजे या सगळ्यामध्ये आम्ही सही सलामत सुटलोय. साक्षी म्हणते खरंच? चैतन्य म्हणतो हो ग, आणि तो इथे येऊन किती तमाशा केला. आणि साक्षी म्हणते बघितलंच ना, अर्जुन सरांचं असंच असतं, म्हणजे त्यांनी आमच्यावरती उगाच संशय घेतला आणि आम्हाला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. चैतन्य म्हणतो नाही खरंच सॉरी, म्हणजे ना मला तुझ्याशी माफी मागायची आहे, म्हणजे अर्जुन माझा मित्र आहे म्हणून तुम्हाला खूप काही सहन करावं लागतंय. साक्षी म्हणते नाही चैतन्य, तू या सगळ्याचा विचार करू नकोस. यावरती चैतन्य म्हणतो नाही, आता वात्सल्य आश्रम केसमधून मी तुला सोडवूनच ठेवणार. यावरती आता मात्र चैतन्य म्हणतो मला तुझं म्हणणं बरोबर पटतंय, या सगळ्यामध्ये आता तुझ्या पाठीशी मी खंबीरपणे उभं राहणार. असं म्हणत तो आता इकडे साक्षीकडून सगळी माहिती काढून घेतो आणि साक्षीला आता मात्र अंधारात ठेवतो. साक्षी आता कन्फर्म होते की चैतन्यने आता मात्र आपल्याच बाजूने आहे आणि ही मूर्ख सायली काहीच सांगत नाहीये, म्हणजे या सगळ्यामध्ये आता आपलं कुणी काही वाकडच करू शकत नाही. त्यामुळे साक्षी बिनधास्त होते आणि चैतन्य आपलं काम सुरू करतो. चैतन्य या सगळ्या आता बंगल्याच्या आजूबाजूचं सीसीटीव्ही फुटेज काढतो आणि त्याआधी तो पेन ड्राईव्ह प्ले करतो. पेन ड्राईव्ह मध्ये महिपतीचा आवाज चैतन्य ओळखतो आणि मग कामाला लागतो. पेन ड्राईव्ह मधला आवाज, सीसीटीव्ही फुटेज मधलं फुटेज, सायलीला केलेलं किडनॅप, तिला आउट हाऊस मध्ये ठेवलेलं, हे सगळं सीसीटीव्ही फुटेज मध्ये कॅप्चर झालेलं असतं. आणि अचानकपणे डाव साधत मग मात्र महिपती साक्षीला अंधारात ठेवत चैतन्याने जबरदस्त डाव खेळलेला असतो. कोर्टाची ज्या वेळेला हिअरिंग होणार असते त्यावेळेला महिपती साक्षी विरोधात भक्कम पुरावे अर्जुनच्या हातात असतात. कोर्टामध्ये ज्या वेळेला दोघं जण जायला निघतात त्यावेळेला चैतन्य मोठा गौप्यस्फोट करतो आणि सांगतो आजपासून मी तुमच्या विरोधात केस लढतोय. साक्षी महिपतीला काहीच कळत नाही. त्यावेळेला आता मात्र चैतन्य म्हणतो हो, मी तुमच्या विरोधात केस लढणार आहे, तुम्ही सगळं हे केलंय मला कळलंय, तुमच्या विरोधात माझ्याकडे पुरावा आहे. साक्षी म्हणते चैतन्य काय झालंय, अर्जुन तुला काही सांगितलंय का? चैतन्य सांगतो नाही, माझ्याकडे अण्णा आणि आता इकडे संतोष यांचे पेन ड्राईव्ह मधले सगळं बोलणं आहे, सीसीटीव्ही फुटेज आहेत कोर्टात, तुमचं काम मी तमाम करणार. असं म्हणत चैतन्य कोर्टात जरा निघतो. अण्णा आणि साक्षी एकमेकाला इशारा करतात. आता चैतन्य कोर्टामध्ये कसा पोहोचणार नाही हे दोघं जण खबरदारी घेणार असतात. आता साक्षी चैतन्यवरती हल्ला करणार का आणि या सगळ्यामध्ये चैतन्यला पण गायब करणार का? मालिका एका वेगळ्या टर्नवरती जाणार का? हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.